तापमानाचा भडका उडाल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. विदर्भासह महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. कमाल तापमानाचा पारा नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. अकोल्यात उष्णतेची लाट उसळल्याने जमीन भाजून निघत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यात उष्माघाताचे सर्वाधिक म्हणजेच 72 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. उर्वरित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. या उन्हामुळे अकोलेकर अक्षरशः उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहे. तर दुसरीकडे अकोल्यात तापमानाचा पारा हा 45 ते 46 अंश सेल्सिअस तापमानामुळे शहर जणू आगीची भट्टी बनले आहे. दुपारीच नव्हे तर रात्रीही उष्णता झळा जाणवत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये अकोल्यामध्ये सर्वात जास्त आपले उष्माघाताचे पेशंट आहेत. सध्या तरी आमच्याकडे 72 केसेस आहेत रिपोर्टेड. त्यापैकी 55 केसेस आमचे ॲडमिट होते आणि ते डिस्चार्ज पण झालेले आहेत. बाकीच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. सौम्य केसेस आहेत आणि 2 केसेस GMCमध्ये ॲडमिट आहेत. वाशिम जिल्ह्यात एक केस आहे, ते पण ॲडमिट आहेत. त्याला त्वरित आज उद्यामध्ये डिस्चार्ज होईल आणि कोणतीही डेथची रिपोर्टिंग नाही आहे. एक केस रिपोर्ट झाली होती, पण त्याचा PMचा रिपोर्ट अवेटेड आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावर भाष्य करू. तसंच जनतेने सतर्क राहणं अपेक्षित आहे, कारण दुपारचा जो पारा आहे तो 47 पर्यंत जातो. त्यामुळे दुपारी बाहेर न जाणं, कोणताही क्रीडा न करणं किंवा क्रीडा न मुलांनी खेळू नये. तसेच काही सामाजिक मेळावे असतील बाहेर, ते पण टाळावे आणि परिधान करताना सुती कपडे, डोक्यावर टोपी आणि करण्याचा वापर करावा. त्याच्याने तुमचा उष्माघातापासून त्रास तुमचा कमी होईल. तसंच कोणाला काही उष्माघाताचे लक्षणे असतील, मळमळ असणं किंवा उलटी होणं, चक्कर येणं, अशा प्रकारचे काही लक्षणं असतील तर त्वरित तुम्ही जवळच्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये रिपोर्ट करावे. तसेच आमच्याकडे टोल फ्री नंबर आहे 108 आणि 102. तिथं त्वरित तुम्ही कॉल करून अशा प्रकारचे लक्षण असलेले तुम्ही त्वरित दाखल करून तुम्ही त्याचं ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि स्वतःची काळजी घ्या. तसंच वयोवृद्ध, गर्भवती महिला, बालकं यांनी पण वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण त्यांना पण त्रास अधिक प्रमाणे होऊ शकतो उष्माघातामुळे. सर्वांनी काळजी घ्यावी, ही शासनाचे आदेश आहेत. तसे आम्ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.